हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि इथे आता चालू आहे गणपतीची आरती. संध्याकाळची वेळ झालेली आणि इथे आता गणपतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि इथे शंकराची अशा 3 मूर्त्या बसवलेल्या आहेत. तर खूप छान असं हे मंदिर आहे. आतून हा त्याचा हे आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता इथे आरती असते. छान. आत्ता आज आहे आषाढ अमावस्या, तर त्याच्यामुळे इथे सगळी अशी मस्त लाईटिंग केलेली आहे आणि हा बाहेरूनचा व्ह्यू आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर असं हे मंदिर आहे. तर खूप छान अशी कलाकारी केलेली आहे मंदिराची. जुन्नर येथील माणिकडो येथे हे मंदिर आहे. तर पाहू शकताय तुम्ही मंदिराचा व्ह्यू आणि हे आता बाहेरच्या बाजूने इथे दाखवत आहे मी तुम्हाला. तर हा संध्याकाळच्या वेळी व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे बाजूने पाहू शकते गार्डन कसं बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे गाळ चिखलामध्ये ते जे कमळ असतात तर ते इथे लावलेले आहेत आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मंदिर खूप दिवस हे मंदिर बांधण्याचं काम चालू होतं आणि आत्ताच हे मागच्या महिन्यात काम पूर्ण होऊन त्याची जे हे असती स्थापना ती झालेली आहे मूर्त्यांची आणि पूर्ण लाईटिंग वगैरे खूप छान असं हे मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट द्या मंदिराला. खूप छान असं हे मंदिर आहे आणि हा सगळा बाहेरचा व्ह्यू. खूप लोक इथे येतात आणि पाहण्यासाठी. तर दोन्ही बाजूने हे पाणी असून त्याच्यामध्ये कमळही लावलेले आहेत आणि त्याला छान अशी फुलं येत आहेत आणि बाहेरच्या बाजून सुद्धा अशाप्रमाणे अशी छान असं फुलं फळं सगळं जे नाही ते इथे तुम्हाला ते ह्याची फुलं बघायला मिळतील. हा छोटा चाफा आहे, त्याला चाफा लावून दीड महिना होत नाही तर त्याला फुलं पण आलेली आहेत. तर छान असं बनवलेलं आहे आणि वातावरण पाहू शकताय तुम्ही. संध्याकाळची ही वेळ आहे आणि खूप छान असं क्लायमेट आहे. पाऊस पडून गेलेला आहे. तर हे मंदिर तुम्ही पाहू शकता. इथे खूप लोक येतात दर्शनासाठी. तरी अजून जास्त माहीत नाही. बाहेर लांबून लांबून लोक येतात आणि ही पाहू शकताय लाईटिंग. हा मी लांबून व्ह्यू घेतलेला आहे मंदिराचा. खूप सुंदर असं वातावरण असतं आणि आपल्या जवळूनच इथून नाणेघाट जवळ असल्यामुळे इथून रस्त्यावरून सारखे पर्यटक आता फिरण्यासाठी जात असतात. आणि आज आषाढी अमावस्या असल्यामुळे आजला आपल्याला जे करायचं आहे दीपपूजन.